नमस्कार मित्रांनो. हा आता आपला एक फोर्थ टॉपिक आहे लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबलच्या बद्दल. बघा हा लेसन थोडा लेंदी आहे. त्याच्यामुळे मी याच्यात याचे लहान-लहान पार्ट्स केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक जो पार्ट आहे तो क्लिअरली समजला पाहिजे. बघा मित्रांनो, त्याच्यात आपण सपोज मागच्या टॉपिकमध्ये आपण ax प्लस बी इक्वल टू सी, ax प्लस बी इक्वल टू सी ह्या टाईपचे क्वेश्चन आपण मागच्या टॉपिकमध्ये घेतले होते, है ना? आता इथे आपल्याला बघायचं आहे की दुसऱ्या टाईप म्हणजे क्वेश्चन जर स्लाइटली चेंज झाला तर मग काय करायचं? आता बघा इथे सपोज आता क्वेश्चन जर आला असेल आपल्याकडे फॉर एक्झाम्पल b/2 इज इक्वल टू -6. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय देईल तुम्हाला, हा जो -6 आहे याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 दिलेला आहे. म्हणजे इथे आपण सिम्पली काय करणार आहे, इथे यांचं करणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन एक प्रोसेस आहे याच्यामध्ये. b मल्टिप्लाय बाय 1, ठीक आहे, इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय -6. b मल्टिप्लाय बाय 1ची व्हॅल्यू काय असते b, म्हणजे कोणत्याही तुम्ही नंबरला किंवा व्हेरिएबलला जेव्हा 1ने मल्टिप्लाय करता तर तुम्हाला याचा आन्सर भेटते सेम, इक्वल टू. आता बघा इथे हा 2 जो आहे हा पॉझिटिव्ह आहे आणि 6 हा निगेटिव्ह. प्लस इंटू मायनसचा आन्सर असतं मायनस. 2 6 आपला आन्सर काय भेटणार ह्या ठिकाणी 12. म्हणजे तुम्हाला इथे बीचं जे आन्सर भेटलं हे भेटलं ह्या ठिकाणी 12. ओके. आता यातच समजा जर आपण थोडासा जर चेंज केला, -p/7 इक्वल टू -4. आता हा क्वेश्चन दिला. आता बघा फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय होतं याच्यात की बी म्हणजे व्हेरिएबल जो होता हा पॉझिटिव्ह होता, पण याच्यात आता व्हेरिएबल हा निगेटिव्ह आहे. इथे पण सेम तेच राहील की तुम्हाला राईट साईडला जो -4 दिला याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आहे. यांचं करायचं ह्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. -p मल्टिप्लाय बाय 1 इक्वल टू 7 मल्टिप्लाय बाय -4. p मल्टिप्लाय बाय 1 p आणि हा मायनस साईन ॲज इट इज इकडे इक्वल टू प्लस इंटू मायनस होईल हा मायनस, कारण की 7 हा पॉझिटिव्ह आहे आणि 7 4चा तुम्हाला आन्सर भेटणार ह्या ठिकाणी 28. आता बघा याच्यामध्ये हा जो तुमचा p जो आहे हा निगेटिव्ह आहे आणि 28 पण निगेटिव्ह आहे, म्हणजे मायनस साईन काय झालं ह्या ठिकाणी कॅन्सल झालं. तर तुम्हाला इथे नाही का पीची व्हॅल्यू जी आहे ती भेटते काय 28. ठीक आहे. म्हणजे अशा वेमध्ये आपण क्वेश्चनला सॉल्व करतो लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबलच्या. आता जर सपोज आता क्वेश्चन थोडासा इथे जर चेंज झाला, सपोज आता क्वेश्चन येतोय सपोज आपल्याकडे थर्ड क्वेश्चन आहे यातला 3p/10 इक्वल टू 6. ठीक आहे. आता जर क्वेश्चन जर असा आला तर इथे काय करायचं बघा, इथे पण 6चा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आहे. तुम्हाला मी काय म्हटलं या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आपण करतो याच्यामध्ये काय होतं ह्या ठिकाणी 3p मल्टिप्लाय 1 इक्वल टू 10 मल्टिप्लाय 6. ठीक आहे. 3p मल्टिप्लाय 1, 3 1 जा 3 होतो म्हणजे 3p आणि 10 6 जा इथे तुम्हाला काय भेटणार 60. आता बघा इथे हा जो 3 जो आहे हा 3 आहे मल्टिप्लायमध्ये पीच्या, तर हा जाईल 60च्या डिवाइडला म्हणजे 60 डिवाइड बाय 3 भेटणार आणि तुम्हाला इथे पीचं जे आन्सर आहे ते भेटणार काय 3 1 जा आणि 3 2 जा म्हणजे 20. हे झालं तुमचं पीचं आन्सर. ठीक आहे. आता बघा इथे आपण जे आतापर्यंत क्वेश्चन घेतले होते यात काय झालं ह्या ठिकाणी की आपण म्हणजे राईट साईडला जो कॉन्स्टंट जो होता याच्या डिनॉमिनेटरला आपण काही घेतलं नव्हतं, म्हणजे ऑलवेज आपण 1 कन्सिडर केलं होतं. पण आता जर क्वेश्चन जर आला की x/5 इक्वल टू -7/15. आता जर असा क्वेश्चन जर आला, आता बघा यात तुम्हाला काय दिलं ह्या ठिकाणी की दोन्ही पण साईडला फ्रॅक्शनच्या व्हॅल्यू आहे आणि मध्ये इक्वल टू साईन आहे. तर यांचं सेम तेच करणार आहे आपण काय क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे x मल्टिप्लाय बाय 15 आणि 5 मल्टिप्लाय बाय -7. ठीक आहे. आता x इंटू 15 हे तसंच ठेवा
किंवा आपण 15ला ट्रान्सफर करू शकतो राईट साईडला. मल्टिप्लायचा 15 काय होऊन जाईल हा राईट साईडला गेल्यावर डिवाईड चालला जाईल, म्हणजे 5 इंटू -7 डिवाइड बाय तुम्हाला भेटणार काय ह्या ठिकाणी 15 भेटणार. आता हे 15 भेटल्याच्या नंतर इथे आपल्याला करायचं आहे कटवर्क. कटवर्क काय होईल 5 1 जा आणि 5 3 जा. ठीक आहे. आता इथे कटवर्क केल्याच्या नंतर तुम्हाला न्यूमरेटरला काय भेटतो 1 मल्टिप्लाय बाय -7 अपॉन खाली काय येईल हा 3 प्लस इंटू मायनस काय भेटणार मायनस आणि 7 1 जा 7 डिवाइड बाय 3, म्हणजे ही झाली तुमची एक्सची व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे आता लिनियर इक्वेशन्समध्ये नाही का फ्रॅक्शन्स झाले म्हणजे इक्वल टूच्या दोन्ही पण साईडला जर फ्रॅक्शन्स जर येत आहे, ठीक आहे, म्हणजे असा फॉर्म जर असेल A/B इक्वल टू C/D, तर इथे आपण त्याचं काय करतो नेहमी क्रॉस मल्टिप्लिकेशन हे करत असतो. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. ओके. तर आजच्यासाठी एवढंच आणि आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे पार्ट नंबर 4 लिनियर इक्वेशन्स इन 1 व्हेरिएबलचा. थँक्यू.